हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे। त्याचं कारण म्हणजे मी माझ्या घरी पाहुणे पण आलेले होते आणि त्यानंतर मला वेळ नाही मिळाला आणि माझी आई आणि माझी भाची दोघी पण आले होते। त्यासाठी म्हणून मी त्यांच्यामध्येच गुंतलेली होती आणि मला वेळ अजिबात मिळत नव्हता। त्यासाठी म्हणून माझा व्हिडिओ लेट झालेला आहे। तरी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यात माझा किट्टूचा बर्थडे पण होता, त्याचे पण मी फोटो ॲड केलेले आहे। तरी तुम्ही बघू शकता, खूप छान थीम ठेवली होती मी आणि किट्टू खूप खुश होता, जाम खुश होता आणि मी त्याच्यासाठी भरपूर चांगलं डेकोरेशन पण केलेलं होतं। तुम्ही बघू शकता, ही त्याची मैत्रीण प्रांजल आहे। तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये तर बघितलेलेच आहे तिला। तर ही साईडला जी सायकल दिसते ना, ती माझ्या आईने त्याला गिफ्टमध्ये दिलेली आहे, कारण त्याला भरपूर म्हणजे नाही का सायकल खूप आवडती, त्याच्यासाठी त्याला सायकल घेऊन दिलेली आहे। आणि इथे बड्डे झालेला होता आणि प्रांजल नंतर आली होती त्याची मैत्रीण। तर ही अंगणवाडीपासून त्याची मैत्रीण आहे। तर बाकी कुठले त्याच्यासोबत जास्त तो अटॅच नाही झाला, बाकी हिच्यासोबत तो खूप जास्त अटॅच झालेला आहे। पण हे घरी आल्यानंतर एकमेकांशी अजिबात बोलत नाही आणि आपल्या मस्तीतच राहतात। तर असतात, मुलांचा स्वभाव असतोच तसा। तर आणि बर्थडे झालेला होता आणि तिची मम्मी पण बसलेली होती, मी खायला दिलं आणि जेवण पण होतंच। तर जेवण पण मी त्यांना करायला लावलं आणि माझी बहीण पण आलेली होती आणि खूप म्हणजे जास्त लोक नव्हते, पण मोजकेच होते। आणि मी इथे आता राहायलाच नवीन आलेली आहे, त्यासाठी माझी ओळख पण नव्हती आणि इथे जे 2-3 मुलं होते आणि मुली होत्या, जे माझ्या भाचीच्या मैत्रिणी झाल्या होत्या, नेमक्या तिच्या मैत्रिणी झाल्या आणि मी त्यांना पण बोलावलं होतं आणि त्या आल्या होत्या आणि 2-3 मुलं आले होते, ज्यांना मी आवाज बड्डे खूप छान प्रकारे झालेला आहे आणि ते एक जण त्याला केक चारत आहे। ही माझी आई आहे, जी गावावरून आलेली होती खास त्याच्या वाढदिवसासाठी
आणि मग त्याचा वाढदिवस छानरित्या पार पडला. मला खूप आनंद झाला, कारण की मी ब्ल्यू थीम ठेवली होती आणि ती थोडीफार सक्सेस तर झालेलीच आहे. तर आता इथे आरामात बसलेलो हा मी दुसऱ्या दिवसचा ब्लॉग आहे. ही माझी भाची आहे, जी दोघं पण इतके मस्त्या करतात ना का तुम्हाला सांगूच शकत नाही. खूप जास्त प्रकारे मस्त्या करतात आणि दोघांमध्ये सतत भांडणं चालू असतात. ही मोठी आहे, 9 वर्षाची आहे. तर मित्रांनो, माझा खीर बनवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इन्स्टंट खीर बनवलेली आहे. ही मी कॅन्टीनमधून आणलं होतं पॅक. आम्ही त्या दिवशी कॅन्टीनमध्ये व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि खूप सारे कामं होते जे मी खूप म्हणजे या दिवसात केलेले आहे. तर इथे तुम्हाला मी बाहेर दाखवते. त्या दिवशी पण असंच झालं होतं नाही का, इथं एका मुलाने खालून नाही का दगड मारला होता आणि इथे वरती माझी भाची होती आणि तिला लागला होता, नुकताच दगड लागला आणि त्यामुळे खूप भांडण झालं होतं. तर असंच मी तुम्हाला दाखवत आहे रोडवरती नाही का. हा रोड आहे, स्पेस थोडा कमी आहे, खूप दाटलेली आहे हे बिल्डिंग्स वगैरे आणि त्याच्यामुळं नाही का इथं स्पेस खूप कमी आहे. पण गॅलरीमध्ये मला खूप छान वाटतं, आवडतं पण आणि इथे खूप मजा पण येत आहे राहायची पण. तर आम्ही शॉपमध्ये गेलो होतो आणि सायकल बघायला. मम्मीने सायकल दिली घेऊन त्याला. आम्ही बघत होतो की कुठली सायकल घ्यायची. आधी मला ही आवडली होती सायकल, तर मी म्हणलं ही छोटी आहे आणि ही जास्त दिवस आपल्याला म्हणजे चालवायची पण नाही आहे. 2 वर्ष तर खूप झाले त्याला, काय लगेच तो बोर होतो. एक दिवस चालवला ना लगेच बोर होतो. त्यासाठी म्हणून म्हटलं ही छोटी सायकल. पण याची पण प्राईस आणि मोठ्या सायकलची पण प्राईस थोडं फार कमी होते, 100-200नी. मग मम्मी म्हणली की छोटी कशाला घ्यायची, मोठीच घ्यायची. तर मग मी म्हणलं चालेल, काय हरकत नाही, आता तुझ्याकडून गिफ्ट आहे म्हणल्यानंतर माझं काय जातं. तर मग त्याला आधी ही आवडली, याच्यावरतीच बसायचा तो. मग नंतर दुसरी सायकल आम्ही बघितली. इथं खूप चांगल्या सायकल्स पण होत्या आणि त्याला चालवता येत नाही अजिबात, पायडल पण नाही मारता येत. आम्ही त्याला शिकवत होतो की तुम्ही बघू शकता हे होलसेल आहे, तर इथं सगळ्याच प्रकारच्या सायकल वगैरे मिळतात. तर आम्ही सगळं चालवतो. मग सुट्टी होती त्या दिवशी नाही का, आम्ही सगळंच मिळून नाही का इथं सायकल बघायला आलो होतो. दूर होतं पण आलो आम्ही सायकल घेण्याकरता. तिथे पण आमच्या घराजवळ पण मिळू शकली असते सायकल, पण याचे पप्पा म्हणले की चला तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सायकल पण मिळते आणि कमी स्वस्त दरात पण मिळते, त्यासाठी आपण तिकडेच जाऊया. तर मी म्हणलं ठीक आहे चला जाऊया आपण सर्वच, आणि एक प्रकारे यांचं फिरणं पण होऊन जाईल. आणि इथे स्माइली त्याला सायकल चालवायचं शिकवत आहे. तिच्याकडे पण घरी सायकल आहे ना, तर ती त्याला शिकवत आहे की असं चालवायचं आणि तो हात पण नाही लावू देत कोणाला सायकल चालवताना. ते सगळं